नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनो, आता सगळे आगाव फेगाव घेऊन झोपले ती या. आमच्याकडे पाऊस चाललाय. अहो काय सांगायचं तुम्हाला, धावती हो का बघा. रपा 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 चाललाय ओ, रपा रपा. आता पावसाचा दिवस चालू झालं भाऊ बहिणींनो. पाणी पाणी झालं साऱ्या अंगणात. नको जाऊ तू पाण्यात तान्या बाळा. हो का पाणी पाणी. हो का कसं वाहतंय धावती तुम्हाला. हो का कसं चाललाय पाऊस. ए बंद कर म्हणलंय तुला. लय पाऊस चालू झालाय बाबा बहिणीला आता. जेवढी उष्णता होती तेवढा पाऊस येत असतोय बघा. कसा बदा 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 पडतोय. पाऊस पाहिजे, पाऊस पाहिजे, हाय का नाही. पाऊस पाहिजे. पाऊस नसल्यावर कसं व्हायचं. पुरी म्हणते ते त्या गारलंय लागायला लागलंय अंगाव घेऊन झोप वाटत या. काही एक तर झोपली अंगाव घेऊन, दुसरी बी इथं झोपली. तिने तर कालच, आज सुट्टी होती शाळेला, तिने तर कालच सगळ्याला वॉर्निंग दिली ती उद्या लवकर उठणार नाही म्हणून. आणि त्याच्यात नवऱ्याला लावलंय बघा मी तालुक्याला. आज पार्सल बी टाकायचं होतं, पण पार्सल टाकायची होती ना आज, तर ती बंद आहे आज. काय म्हणतात, पोस्ट ऑफिस बंद आहे. मग मसाल्याची पार्सल टाकाय तुमचं दाजी गेलं होतं आज. मग आता पोस्ट ऑफिस बंद असल्यामुळं तुम्हाला सांगते, उद्या आता पार्सल कुरिअर करायची परत. आता ज्यांची पार्सल पाठवली होती त्यांची पोच झाली ती या, पण ज्यांची म्हणजे आता परत आलेल्या ऑर्डरी परत पॅकिंग करून ती पार्सल पाठवायची. मग आज दिली होती, पण आज सुट्टी आहे पोस्ट ऑफिसला. तर म्हणलं येताना किराणा बी घेऊन या. किराणा भाजीपालाच राहिला नव्हता घरात, किराणा बी नव्हता राहिला. दाजीला म्हणलं येताना घेऊन या. आता दाजी बाजरी परत धान्य. आता दाजी निम्या रस्त्यातच आहे, भिजायचं आता दाजी येता येतात. त्यांना सांगितलंय फोन करून पाऊस येतोय म्हणलं. थांबा म्हणलं तिथंच कुठंतरी आडुशाला. गाडी बी वजन आहे ना. इथं तर मरणाचा पाऊस आलाय बघा आता. दाजी तर भिजलं. तुमचं काय सांगायचं भाऊ. पाऊस चालू झालाय आता चांगलाच. जेवण केलं आताच, पण ह्या दिवसात कसं गरम गरम खायला भारी वाटतं. भजी भजी फिजी लय असं काय बी खाऊ वाटतं. हे काय तुम्हाला दाखवते का, हे करून शिलाईच काम करत होते मी. झालंय माझं का जम्पर शिवली. आता कापायची, जेवढी कापलेली होती तेवढी शिवली. म्हणलं चला आता जरा उलसाका आराम करावा, आणि मग म्हणलं शिलाई मशीनवर बसावा. तर तुमचं दाजी येतात तालुक्यावर. लय बदा 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 चाललाय पाऊस बाहेर.
पण आता आपलं घर चांगलं आहे त्याच्यामुळं जाणवत नाही भाऊ बहिणीनं. ज्यावेळेस आपण जुन्या बंगल्यात होतं ना त्यावेळेस पाऊस आल्यावर हाल व्हायची. लेकरं बाळ घेऊन असं एक कोपरा धरून बसावं लागायचं. आज दिवसा ढवळ्यात तरी दिसत होतं भांडी ही मांडायला गळायला जाग्यावर. पण ज्या वेळेस संध्याकाळचा पाऊस येईल ना त्यावेळेस तर लय हाल व्हायचे. झोपायला भेटत नव्हतं काय नव्हतं. असं पावसाच्या दिवसात व्हायचं. पण चला दिवस काय बसून राहत नाही तर होय. दिवस नाही तर बसून राहत. उगावल्याला इकडं मावळ तूच होय. संघर्ष केला तर काय म्हणतात, संघर्षातून जो माणूस कष्ट करून इमानदारीनं कष्ट करतो त्याला देव नक्की आहे ना देत असतो. त्याच्यामुळं हो का आता तुमच्या पूनमताई पुरी चांगल्या निवाऱ्याला राहते. ते देवाने आता आपलं चांगलं आहे करतो. इमानदारीनं आपलं कष्ट पहिल्यापासूनच इमानदारी आहे भाऊ बहिणींनो. आता जी काय हो का लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. आता सोशल मीडियावर बरीच लोक काय बी बोलायचे, पण कसं असतं सत्याचं टिकतं. आणि जो इमानदारीनं आणि मेहनतीनं काय गोष्टी उभा करतो ना त्याला लोकांनी किती बी काय बोललं ना तरी त्याचं कायम राहणार असतं. कारण की त्यांनी संघर्षातून ते मिळवलेल्या असतात गोष्टी. लोकांनी असं म्हणलं तसं आता काय महाग नव्हत्या का रिॲक्शन वाल्या बऱ्याच आल्या होत्या बघा. दुसऱ्याच्या जीवावर जगायला आल्या होत्या रिॲक्शन वाल्या. ते अशा काय बी बोलायच्या आती तिथं माती नामकन तमकन. पण माती त्यांचीच झाली. त्यांनीच केलं होतं आती. आम्ही नव्हतं आती केलं. त्याच्यामुळं कसं आहे भाऊ बहिणींनो, नियती चांगली ठेवली ना, कर्म चांगलं असलं ना तिथं फळ नक्की मिळणार म्हणजे मिळणार. त्याला कर्माची आणि कष्टाची दोन्हीची जोड पाहिजे. कर्म आणि कष्ट दोन्ही चांगलं असलं ना तर तिथं यश नक्की मिळणार म्हणजे मिळणार असं असतं. त्याच्यामुळं हो का आपण आतापर्यंत तुम्ही तर बघितलंय तुमच्या पूनमताईनं जीवनात भरपूर त्रास बी घेतलाय देवाने. आता आपलं हो का चांगलंय करतोय खातोय. काय पाहिजे आपल्याला? लेकरांचं शिक्षण चाललंय. हा अजून काय पाहिजे? आता हो का कष्ट केल्याशिवाय तर कुणालाच काय मिळत नाही. ही मात्र गोष्ट खरी आहे. ही 101% गोष्ट खरी. म्हणजे कष्ट केल्याशिवाय कुणालाही काय मिळत नाही. ज्याची कष्ट करण्याची तयारी असते ना त्याला जीवनात काहीही कमी पडत नाही. बरोबर का नाही? तशी आपली तयारी आहे. कुणी मला म्हणू दे आई तर खाती आमक करती तमक करती, पण माझ्या घरासाठी मी काय करते ही मला माहिती. मला सांगायची गरज नाही कोणाला. बरोबर का नाही? राहिली गोष्ट तर मी भाकरी तुकडा आहे खाण्याची तर माझ्या पुरी मला घालते ते त्यात मला एवढं विशेष काय वाटत नाही. कारण की लिकी बघत्यात माझं काम कसं असतं किती असतं. त्याच्यामुळं माझ्या पुरी मला अनपाणीच आयतं घालते. त्याच्यामुळं मला नाही एवढं ही वाटत. लोकांना काय नावं ठेवायची ठेवणारच आहे. चांगलं ज्याला वाईट काढण्याची सवय आहे ती चांगलं केलं तरी त्यातून वाईटच घेतं आणि वाईट केलं तरी त्यातून वाईटच काढतं. त्याच्यामुळं मी अलीकडे तर स्पष्टीकरण द्यायचं सोडून दिलेलं आहे. माहित आहे ना तुम्हाला भाऊ बहिणी. पहिली तरी मी जरा रागाला जायची ही करायची. लोकांनी वाईट कमेंट टाकल्या तर त्यांच्यावर रागाला जायची शिव्या द्यायची. पण मी सगळं बंद करून टाकलंय. शेवटी त्यांची कर्म त्यांच्या संग. कर्मावर सगळ्या गोष्टी मिळत असतात. बरोबर का नाही? त्याच्यामुळे त्यांची कर्म त्यांच्यावर सोडून दिल्यात. जैसे करेंगे वैसे भरेंगे. बरोबर ना भाऊ बहिणींनो? तर चला दाजी भिजलं तुमचं. आता आज जेवण केलतं बघा बाजरीच्या भाकरीने शेंगदाण्याचं बेसन केलतं. काय पोटच नाही भरलं माझं. पण खाल्लं बरं का मी, पण पोटच नाही भरलं. हा तर चला आता बाय बाय करते सगळ्यांना भाऊ बहिणीनो. झंपर कापायचे अजून मला. सकाळपासून हो काही 3 शिवल्या. एक दाखवते तुम्हाला शिवल्याला. अजून एक ब्लाऊज दाखवते. ब्लाऊज कसा शिवलाय दाखवते. आवडला तर नक्की सांगा.
बिगर शिकलेली टेलरीन आहे. काही लूट झालंय कॉन्टॅक्ट. एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. तुम्ही आशिकी का मजा आ रहा है. हो का. त्याची नाडी बांधू दे मला. बघा ही फुगाबाई. हे आता निघाल्या नाही तो नवीन साड्या. असं शिवलाय ब्लाऊज. कसा शिवलाय सांगा. आवडला तर सांगा तुम्हाला. चला मग भाऊ बहिणीनो, फुग्याच्या बाया आहेत. आता 3 शिवल्यात आहे आणि जरा उसाक म्हणलं आराम घ्यावा आणि नंतर जम्पर कापावा. पाऊस येतोय बाहेर. चला मग बाय बाय करते सगळ्यांना. बाय बाय. हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनो, आता सगळे आगाव फेगाव घेऊन झोपले ती. आमच्याकडे पाऊस चाललाय. अहो काय सांगायचं तुम्हाला. धावती हो का. बघा रपा 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 चाललाय. ओ रपा रपा. आता पावसाचा दिवस चालू झालं भाऊ बहिणींनो. पाणी पाणी झालं साऱ्या अंगणात. नको जाऊ तू पाण्यात तान्या बाळा. हो का पाणी पाणी. हो का कसं वाहतंय. धावती तुम्हाला. हो का. कसं चाललाय पाऊस. ए बंद कर म्हणलंय तुला. लय पाऊस चालू झालाय बाबा हो बहिणी. आता जेवढी उष्णता होती तेवढा पाऊस येत असतोय बघा. कसा बदा 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 पडतोय. पाऊस पाहिजे. पाऊस पाहिजे हाय का नाही. पाऊस पाहिजे. पाऊस नसल्यावर कसं व्हायचं. पुरी म्हणते ते त्या गारलंय लागायला लागलंय. अंगाव घेऊन झोप वाटत या. काही एक तर झोपली अंगाव घेऊन. दुसरी बी इथं झोपली. तिने तर कालच आज सुट्टी होती शाळेला. तिने तर कालच सगळ्याला वॉर्निंग दिली ती उद्या लवकर उठणार नाही म्हणून. आणि त्याच्यात नवऱ्याला लावलंय बघा मी तालुक्याला. आज पार्सल बी टाकायचं होतं पण पार्सल टाकायची होती ना आज तर ती बंद आहे आज. काय म्हणतात पोस्ट ऑफिस बंद आहे. मग मसाल्याची पार्सल टाकाय तुमचं दाजी गेलं होतं आज. मग आता पोस्ट ऑफिस बंद असल्यामुळं तुम्हाला सांगते उद्या आता पार्सल कुरिअर करायची परत.
आता ज्यांची पार्सल पाठवली होती त्यांची पोच झाली ती या, पण ज्यांची म्हणजे आता परत आलेल्या ऑर्डरी परत पॅकिंग करून ती पार्सल पाठवायची. मग आज मी दिली होती, पण आज सुट्टी आहे पोस्ट ऑफिसला. तर म्हणलं येताना किराणा बी घेऊन या. किराणा भाजीपालाच राहिला नव्हता घरातून, किराणा बी नव्हता राहिला. दाजीला म्हणलं येताना घेऊन या. आता दाजी बाजरी परत धान्य, आता दाजी निम्या रस्त्यातच आहे, भिजायचं आता दाजी येतात. त्यांना सांगितलंय फोन करून पाऊस येतोय म्हणलं, थांबा म्हणलं तिथंच कुठंतरी आडुशाला. गाडी बी वजन आहे ना. इथं तर मरणाचा पाऊस आलाय बघा आता. दाजी तर भिजलं. तुमचं काय सांगायचं भाऊ, पाऊस चालू झालाय आता चांगलाच. जेवण केलं आताच, पण ह्या दिवसात कसं गरम गरम खायला भारी वाटतं. भजी फिजी लय असं काय बी खाऊ वाटतं. हे काय तुम्हाला दाखवते का, हे करून शिलाईच काम करत होते मी. झालंय माझं का जम्पर शिवली. आता कापायची, जेवढी कापलेली होती तेवढी शिवली. म्हणलं चला आता जरा उलसाका आराम करावा, आणि मग म्हणलं शिलाई मशीनवर बसावा. तर तुमचं दाजी येतात तालुक्यावर. लय बदा 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 चाललाय पाऊस बाहेर. पण आता आपलं घर चांगलं आहे त्याच्यामुळं जाणवत नाही भाऊ बहिणीनं. ज्यावेळेस आपण जुन्या बंगल्यात होतं ना, त्यावेळेस पाऊस आल्यावर हाल व्हायची. लेकर बाळ घेऊन असं एक कोपरा धरून बसावं लागायचं. आज दिवसा ढवळ्या तरी दिसत होतं भांडी ही मांडायला गळाल्या जाग्यावर. पण ज्यावेळेस संध्याकाळचा पाऊस येईल ना, त्यावेळेस तर लय हाल व्हायची. झोपायला भेटत नव्हतं, काय नव्हतं. असं पावसाच्या दिवसात व्हायचं. पण चला, दिवस काय बसून राहत नाही तर होय, दिवस नाही तर बसून राहत. उगावल्याला इकडं मावळ तूच होय. संघर्ष केला तर काय म्हणतात, संघर्षातून जो माणूस कष्ट करून इमानदारीनं कष्ट करतो त्याला देव नक्की आहे ना देत असतो. त्याच्यामुळं हो का आता तुमच्या पूनमताई पुरी चांगल्या निवाऱ्याला राहते. ते देवाने आता आपलं चांगलं आहे करतो. इमानदारीनं आपलं कष्ट पहिल्यापासूनच इमानदारी आहे भाऊ बहिणींनो. आता जी काय हो का लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. आता सोशल मीडियावर बरीच लोक काय बी बोलायचे, पण कसं असतं सत्याचं टिकतं. आणि जो इमानदारीनं आणि मेहनतीनं काय गोष्टी उभा करतो ना, त्याला लोकांनी किती बी काय बोललं ना तरी त्याचं कायम राहणार असतं. कारण की त्यांनी संघर्षातून ते मिळवलेल्या असतात गोष्टी. लोकांनी असं म्हणलं तसं आता काय महाग नव्हत्या का रिॲक्शन वाल्या, बऱ्याच आल्या होत्या बघा, दुसऱ्याच्या जीवावर जगायला आल्या होत्या रिॲक्शन वाल्या. त्या अशा काय बी बोलायच्या, आती तिथं माती नामकन तमकन. पण माती त्यांचीच झाली, त्यांनीच केलं होतं आती, आम्ही नव्हतं आती केलं. त्याच्यामुळं कसं आहे भाऊ बहिणींनो, नियती चांगली ठेवली ना, कर्म चांगलं असलं ना, तिथं फळ नक्की मिळणार म्हणजे मिळणार. त्याला कर्माची आणि कष्टाची दोन्हीची जोड पाहिजे. कर्म आणि कष्ट दोन्ही चांगलं असलं ना, तर तिथं यश नक्की मिळणार म्हणजे मिळणार, असं असतं. त्याच्यामुळं हो का आपण आतापर्यंत तुम्ही तर बघितलंय तुमच्या पूनमताईनं जीवनात भरपूर त्रास बी घेतलाय देवाने. आता आपलं हो का चांगलंय, करतोय खातोय. काय पाहिजे आपल्याला, लेकरांचं शिक्षण चाललंय. हा अजून काय पाहिजे आता हो का. कष्ट केल्याशिवाय तर कुणालाच काय मिळत नाही, ही मात्र गोष्ट खरी आहे.
ही 101% गोष्ट खरी. म्हणजे कष्ट केल्याशिवाय कोणालाही काय मिळत नाही. ज्याची कष्ट करण्याची तयारी असते ना त्याला जीवनात काहीही कमी पडत नाही. बरोबर का नाही? तशी आपली तयारी आहे. कुणी मला म्हणू दे आई तर खाती, आमक करती, तमक करती, पण माझ्या घरासाठी मी काय करते ही मला माहिती. मला सांगायची गरज नाही कोणाला. बरोबर का नाही? राहिली गोष्ट तर मी भाकरी तुकडा आहे खाण्याची, तर माझ्या पुरी मला घालते ते, त्यात मला एवढं विशेष काय वाटत नाही. कारण की लिकी बघत्यात माझं काम कसं असतं, किती असतं. त्याच्यामुळं माझ्या पुरी मला अनपाणीच आयतं घालते. त्याच्यामुळं मला नाही एवढं ही वाटत. लोकांना काय नावं ठेवायची ठेवणारच आहे. चांगलं ज्याला वाईट काढण्याची सवय आहे ती चांगलं केलं तरी त्यातून वाईटच घेतं, आणि वाईट केलं तरी त्यातून वाईटच काढते. त्याच्यामुळं मी अलीकडे तर स्पष्टीकरण द्यायचं सोडून दिलेलं आहे. माहित आहे ना तुम्हाला भाऊ बहिणी. पहिली तरी मी जरा रागाला जायची, ही करायची. लोकांनी वाईट कमेंट टाकल्या तर त्यांच्यावर रागाला जायची, शिव्या द्यायची. पण मी सगळं बंद करून टाकलंय. शेवटी त्यांची कर्म त्यांच्या संग. कर्मावर सगळ्या गोष्टी मिळत असतात. बरोबर का नाही? त्याच्यामुळे त्यांची कर्म त्यांच्यावर सोडून दिल्यात. जैसे करेंगे वैसे भरेंगे. बरोबर ना भाऊ बहिणीनं? तर चला, दाजी भिजलं तुमचं आता. आज जेवण केलतं बघा, बाजरीच्या भाकरीने शेंगदाण्याचं बेसन केलतं. काय पोटच नाही भरलं माझं, पण खाल्लं बरं का मी, पण पोटच नाही भरलं. हा, तर चला आता बाय बाय करते सगळ्यांना भाऊ बहिणीनं. झंपर कापायचे अजून मला. सकाळपासून हो काही 3 शिवल्या. तरी एक दाखवते तुम्हाला शिवल्याला. अजून एक ब्लाऊज दाखवते. ब्लाऊज कसा शिवलाय दाखवते. आवडला तर नक्की सांगा. बिगर शिकलेली टेलरीन आहे. काही लूच झालंय कॉन्टॅक्ट. एकच मिनिट दाखवते तुम्हाला. तुम्ही आशिकी का मजा आ रहा है. हो का? त्याची नाडी बांधू दे मला. बघा, ही फुगा बाहेर. हे आता निघाल्या नाही तो नवीन साड्या. असा शिवलाय ब्लाऊज. कसा शिवलाय सांगा. आवडला तर सांगा तुम्हाला. चला मग भाऊ बहिणीनो, फुग्याच्या बाहेर आहेत. आता 3 शिवल्यात आहे, आणि जरा उसाक म्हणलं आराम घ्यावा आणि नंतर झंपर कापावा. पाऊस येतोय बाहेर. चला मग बाय बाय करते सगळ्यांना. बाय बाय.